वेलकम टू अवर चॅनल. आज इथे मी सगळ्यांच्या आवडत्या मस्त गरमागरम अशा चिकुल्या करून दाखवणार आहे. तर इथे बघा मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. लाल 2-3 सुक्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे हिरव्या मिरच्या देखील पोटं फोडून घालू शकतात. त्यानंतर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला होता चॉपरमध्ये, तो इथे घालून घेतलेला आहे. आणि कांदा चांगला 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचा आहे. तर नंतर यामध्ये इथे मी थोडंसं खोबरं, लसण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीच्या काड्या असं वाटण तयार करून ठेवलेलं होतं, ते इथे टाकून घेतलेलं आहे. तर ते देखील चांगलं 2-3 मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. आणि छान 2-3 मिनटं परतल्यानंतर यामध्ये सगळे कोरडे मसाले इथे टाकून घेणार आहे. तर हळद टाकून घेतलेली आहे, त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि नंतर इथे मी कांदा लसण मसाला देखील टाकून घेतलेला आहे. तर हे सगळे कोरडे मसाले देखील या फोडणीमध्ये चांगले तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे. म्हणजे छान स्वाद याचा आपल्या चिकुल्याला लागणार आहे. तर हे चांगलं परतवून झाल्यानंतर इथे बघा मी चिंचाचं पाणी तयार करून ठेवलेलं होतं, चिंचेचा कोळ, तर तो इथे घालून घेतलेला आहे. तर आज मी हे चिंचगुळातलं वरणफळ म्हणा किंवा चिकुल्या म्हणा असं बनवणार आहे. आमच्याकडे चिंचगुळातल्या चिकुल्या आवडतात, त्यामुळे मी इथे बनवलेले आहेत. जर तुम्हाला चिंचगूळ चालत नसेल तर तुम्ही इथे टोमॅटो ॲड करू शकतात किंवा मग आमसूल देखील असे भिजत घालून तुम्ही या फोडणीमध्ये टाकू शकतात. त्यानंतर इथे बघा मी म्हटलं तसं माझं कालचं तुरीचं वरण उरलेलं होतं, त्यामुळे मस्त या गरमागरम चिकुल्या करायचा बेत आज मी केलेला होता. तर त्यानंतर इथे भरपूर सारं पाणी घालून घेणार आहे आणि छान पातळ असं फोडणीचं वरण इथे मी तयार करून घेतलेलं आहे चिंचगूळ टाकून. तर सॉरी, गूळ अजून टाकायचं बाकी आहे. तर इथे चवीपुरतं मीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे बघा एवढा गुळाचा खडा मी यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे आपल्या चिंचाच्या पाण्याला तेवढं गूळ पुरेसा आहे बॅलन्स होण्यासाठी. आणि नंतर इथे भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर हे वरण आपलं छान उकळेपर्यंत इथे बघा कणिक देखील मी भिजवून ठेवलेली होती आणि अशा पद्धतीने उंडा घ्यायचा आहे आणि पीठ लावून व्यवस्थित याला लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही, अशा प्रमाणात आपल्याला ही मोठी पोळी लाटून घ्यायची आहे चांगली. तर तुमच्याकडे देखील असे वरणफळ किंवा चिकुले आवडतात का? आमच्याकडे तर सकाळी समजा वरण भात भाजी पोळी झाली असेल तर रात्रीच्या जेवणाला खिचडी, चिकुल्या किंवा कांद्याचे थालीपीठ म्हणा किंवा धपाटे म्हणा, अशा पद्धतीने संध्याकाळचा बेत असतो किंवा मग उकड शेंगुळं देखील केले जातात. तर तुमच्याकडे देखील अशाच पद्धतीने केलं जातं का? किंवा बरेचसे जण ऑफिसला वगैरे जातात, तर त्यामुळे सकाळी कोरडी भाजी पोळी नेली जाते, तर बऱ्याच जणांकडे संध्याकाळी वरण भात भाजी पोळी असा बेत केलेला असतो. तर प्रत्येकाच्या घरच्या पद्धतीनुसार रोजच्या रुटीननुसार त्यांचं सकाळचं आणि संध्याकाळचं जेवणाचा जो बेत आहे तो ठरलेला असतो. तर इथे बघा अशा पद्धतीने मोठी पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे आणि नंतर चाकूने याचे छान असे तुकडे कट करून घेतलेले आहेत. तर ह्याच पद्धतीने देखील मी बाकीच्या कणकेच्या पोळ्या लाटून घेणार आहे आणि त्या कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने याला मोकळं करून घ्यायचं आहे आणि नंतर एका ताटात काढून घेणार आहे. ह्याच पद्धतीने इथे मी दुसरी पोळी देखील लाटून घेणार आहे. तर ह्या चिंचगुळातल्या ज्या चिकुल्या आहेत त्या खूप छान लागतात. आणि जर तुम्हाला चिंचगूळ, टोमॅटो यापैकी काहीही जर चालत नसेल तर तुम्ही अगदी लसण, अद्रक, कांदा अशा पद्धतीने साधी सिंपल फोडणी देऊ शकतात. आणि तिखट देखील तुम्हाला आवडत नसेल तर अगदी कमी प्रमाणात तुम्ही टाका आणि हळद टाकून ह्या साध्यासुद्धा चिकुल्या इतक्या सुंदर लागतात, चवदार लागतात की बस. आमच्याकडे तर म्हणजे जवळजवळ वरचेवर बऱ्याच वेळा ह्या चिकुल्या केल्या जातात. गरम गरम अशा छान साजूक तूप टाकून खाल्ल्यावर खूप मस्त लागतात. तर इथे दुसरी पोळी देखील बघा मी कट करून घेतलेली आहे आणि तिचे देखील असे सुरीच्या साहाय्याने तुकडे करून घेणार आहे चौकोनी आकाराचे. जर तुम्हाला गोल गोल आवडत असतील तर तुम्ही वाटीच्या किंवा ग्लासच्या साहाय्याने पुरीसारखे गोल गोल देखील आकारात कट करून त्या उकळलेल्या वरणामध्ये असे टाकून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने बघा सर्व पोळ्यांचे मी ह्याच पद्धतीने लाटून असे छान सुरीच्या साहाय्याने तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते एका ताटामध्ये व्यवस्थित मी काढून घेणार आहे. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने मी ताटामध्ये सर्व पोळ्या कट करून टाकून घेतलेल्या आहेत आणि इकडे गॅसवर तुम्ही बघू शकताय आता की आपलं वरण छान खळखळ असं उकळलेलं आहे. तर अशा उकळत्या वरणामध्येच आपल्याला ह्या चिकुल्या टाकून घ्यायच्या आहेत. पोळीचे हे जे तुकडे आपण कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. जर वरणाला उकळी आलेली नसेल आणि तुम्ही जर ते टाकलं तर ते तळाला जाऊन बसतं आणि एकमेकाला चिटकून बसतात आणि मग आतून ते कच्चच राहू शकतं. त्यामुळे जोपर्यंत तुमच्या वरणाला चांगली खळखळून उकळी येत नाही तोपर्यंत तुम्ही या चिकुल्या यामध्ये घालायच्या नाही आहेत. तर अशा पद्धतीने सर्व पोळ्यांचे जे आपण कट केलेले तुकडे होते ते हे उकळत्या वरणामध्ये मी टाकून घेतलेले आहेत आणि नंतर बघा इथे व्यवस्थित खालीवर करून असं याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर याला आपण चांगलं शिजू देणार आहोत. तुम्ही ह्याच पद्धतीने सर्व
म्हणजे ही जी पद्धत आहे हीच वापरून डायरेक्ट कुकरमध्ये देखील वरण फोडणी टाकू शकतात आणि कुकरमध्ये ह्या अशा चिकुल्या करून टाकल्यावर 2 ते 3 शिट्ट्या जरी तुम्ही काढल्या तर त्या एकदम छान मस्त प्रमाणात शिजतात, बिलकुल देखील कच्च्या राहत नाहीत. तर इथे बघा चिकुल्या टाकल्यानंतर खळखळ उकळी आलेली आहे आणि त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने उलथणं ठेवणार आहे आणि त्यावर एक ताट ठेवणार आहे आणि त्या ताटामध्ये पाणी ठेवणार आहे. म्हणजे जर आपल्याला चिकुल्याला पाणी टाकण्याची गरज पडली अजून शिजण्यासाठी तर हेच ताटावरचं गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे. गरम पाणी आपण ह्या चिकुल्यामध्ये घातल्यामुळे त्याची चव बदलत नाही आणि चांगल्या प्रकारे ते चांगले शिजतात अजून आणि अजून चवदार होतात. जर तुम्ही इथे गार पाणी ॲड केलं तर तुमच्या ह्या चिकुल्यांची चव अगदी खमंग आणि एकदम रुचकर अशी लागणार नाही, त्या चवदार लागणार नाहीत आणि गार पाण्याने अगदी त्या बेचव लागतील तुम्हाला. त्यामुळे असं ताटावर गरम पाणी ठेवा किंवा गॅसवर दुसऱ्या गरम पाणी पातेल्यात करायला ठेवा आणि जर गरज वाटली तर या चिकुल्यामध्ये गरम पाणी तुम्ही वरतून घालू शकतात. तर इथे बघा मला व्यवस्थित हे खालीवर परतवून घेतल्यानंतर मिक्स केल्यानंतर अजून थोडंसं गरम पाणी टाकण्याची गरज वाटते आहे. अजून थोड्याशा शिजण्याच्या बाकी आहेत त्या. तर इथे बघा मी ताटावरचं पाणी थोडंसं टाकून घेणार आहे इथे. तर अशा पद्धतीने गरम पाणी ॲड करून घेतल्यानंतर परत हेच ताट मी या कढईवर झाकण ठेवणार आहे आणि अजून एक 5 मिनटं याला चांगलं शिजवून घेणार आहे. तर इथे बघा 5 मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि वरचं झाकण आणि हे उलथणं काढून ठेवणार आहे आणि इथे बघा ह्या ज्या चिकुल्या आहेत ह्या व्यवस्थित पुन्हा एकदा खालीवर करून मिक्स करून घेणार आहे आणि आता ह्या पूर्णपणे खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही हिवाळ्यात नक्कीच हा बेत करून बघा, एकदम मस्त लागतो, एकदम चविष्ट असा लागतो. तर एकदम भारी आणि भन्नाट आणि वन पॉट मील असा आहे, अगदी पोटभरीचा असा हा प्रकार आहे आणि झटपट असा तयार होतो. तर इथे बघा मी आता मस्त सर्व करून घेणार आहे. गरमागरम ह्या चिकुल्या बघता क्षणी खाव्याशा वाटत आहेत ना तुम्हाला. तर आमच्याकडे सुद्धा संध्याकाळी सगळेजण एकत्र जेवायला बसल्यावरतीच आम्ही असा हा संध्याकाळच्यासाठी बेत करतो. कारण सकाळी मुलं शाळा कॉलेजांना जातात, मिस्टर ऑफिसला जातात, त्यामुळे प्रत्येकाच्या खाण्याच्या दुपारच्या वेळा वेगवेगळ्या असतात आणि संध्याकाळी सगळेजण एकत्र असतात. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही संध्याकाळी असा हा प्रकार चिकुल्यांचा करत असतो. तर तुमच्याकडे देखील अशीच काही पद्धत आहे का ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी बनवलेल्या चिकुल्या तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर देखील करा. तर इथे बघा कॅमेरा जवळ घेऊन मी तुम्हाला दाखवते आहे. नक्कीच तुम्ही देखील अशा चिकुल्या बनवून बघा. थँक्यू, धन्यवाद.